काय झालं? दचकायला काय झालं? नाही. कसला विचार करतेस का? बरं मला एक सांग, तुला तनू म्हटलेलं आवडेल का? बरं तुझी सगळी व्यवस्था नीट झाली ना आउट हाऊस मध्ये? हो. तुझी ललिताची ओळख झाली बरोबर ना? पण त्यानंतर तुझं तिच्याशी काही बोलणं झालं का? हो झालं ना. गुड. बरं काही लागलं सवरलं तर त्यांना सांगा, मला सांगितलं तरी चालेल. आउट हाऊस मध्ये तुझ्यासाठी काही खरेदी करण्याचा प्लॅन करतोय, म्हणजे टेबल खुर्ची, तुला काही लिहायचं असेल तर. बरं मला एक सांग, तुझं शिक्षण झालंय ना? हो झालंय. काका मी जाऊ का आता? एक काम आहे माझं. चालेल? हो जा ना, काहीच हरकत नाही, आपण नंतर बोलू. हो. अरे वा, छान सुगंध येतोय. तुला कामाची फार आवड आहे ना? कसं असतं ना, प्रत्येकाची ना आपापली वेगळी एक सवय असते. आपलं किचन कसं ठेवायचं म्हणजे प्रत्येक वस्तू अशी पटकन हाताशी येईल, हो की नाही? पण तू मात्र 2च दिवसात हे किचन आपलंसं करून टाकलंस. अगदी कुठेही न अडखळता सगळं अगदी सफाईनं करतेस. जणू काही तुझ्या घरचंच किचन आहे, हो की नाही? खरं सांगू का काकू, मला पण ना हे किचन अगदी माझ्याच घरचं किचन वाटतं. म्हणजे माझ्या आईकडे अगदी असंच किचन आहे. आई, तुझी आई मूळची कुठची आहे ग? माझी आई ऍक्च्युली ना काकू, म्हणजे ती लग्नानंतर. ललिता, आले आले, हे बोलवत आहेत, मी आलेच. हा प्रकाशची काय भानगड आहे? तो कोण आहे काय आहे शोधायलाच पाहिजे. तर घरी जान्हवीची विधी चालू असताना मी हे सोडू तर कसं? कोणाची मदत घेऊ यार? महेशला विचारू का सुरेश? दादाला कॉल करतो. हा बोल सिद्धू, कधी येतोय परत? हा दादा ऐक ना, एक खूप मोठा मॅटर झालाय. मी आता हॉस्पिटलमध्ये आलो होतो. आरती बहिणी आहे ना, म्हणजे भावनाची बहिणी. आरतीचं काय? अरे दादा, तिचा नवरा आहे ना बेंकी दादा, अरे त्याला जेलमध्ये टाकलंय रे. मी सांगतो ना, कोणतरी फसवलंय रे त्याला. अरे असं काय बोलतोय सिद्धू? अरे तो वेंकी म्हणजे काय लहान मूल आहे का कोणीही त्याला फसवेल आणि जेलमध्ये टाकेल? बघ, ती आरती काहीतरी चुकीचं सांगते तुला, तिचा काहीतरी गैरसमज झाला असेल. अरे नाही दादा, आरती बहिणी स्वतः भेटून आली वेंकी दादाला. नाही मी सांगतोय ना तुला, मला या प्रकरणात काहीतरी गडबड वाटतेय. दादा ऐक, मला तुझी मदत लागणार आहे त्याला बाहेर काढण्यासाठी. ओके 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 तू शांत हो सिद्धू. एक काम कर, तू पहिले इकडे ये. मी बोलतो पप्पांशी, ते करतील सॉल्व. ओके? पप्पांशी काही नको बोलूस आता प्लीज, ऐक. कारण पप्पांना तू सांगितलं ना, त्यांना खरंच आवडेल की वेंकी दादाने काहीतरी केलं. आणि मी सांगतो ना तुला, असं शक्यच नाही वेंकी दादा करणार. एक खूप सरळ माणूस आहे तो. बरं बरं बरं, तू या गोष्टीचं टेन्शन घेऊ नकोस. शांत हो, कूल. हां तू एक काम कर, तू पहिले इकडे चाललाय, मी बघतो या प्रकरणाकडे. ओके? आणि भावनाचा भाऊ जेलमध्ये आहे, हा काही फक्त त्यांचा प्रॉब्लेम नाही आहे ना सिद्धू. आपण घेऊ हे प्रकरण आपल्या हातात. काही काळजी करायचं कारण नाही. तू इकडे चाललाय. ओके?
हॅलो, एक महत्वाचं काम आहे. हो साहेब, तुम्ही मोठी माणसं, इथे बाकीही कामं असतात. तुमच्या पर्सनल फेवरसाठी रोज उठून तुम्ही पोलिसांना नाचू नाही शकत. हे बघा इन्स्पेक्टर साहेब, हे प्रकरण खूप जास्त सेन्सिटिव्ह होत चाललंय. या प्रकरणात जर का आम्ही अडकलो ना, तर तुम्ही देखील सपशेल या प्रकरणात अडकाल. येते लक्षात? त्यामुळे मी सांगतो तेवढं ऐका आणि तेवढंच करा. येते लक्षात? गुड. हे बघा, माझा भाऊ सिद्धिराज गाडे पाटील या प्रकरणामध्ये इंटरेस्ट घेण्याचा प्रयत्न करतोय. काहीही झालं तरी त्याला या प्रकरणापासून 4 हात लांब ठेवा. किती? 4 हात. आणि हो, ती वेंकीची बायको ती आली होती ना त्याला भेटायला? हो साहेब, आता पुन्हा आली तर तिलाही अडवतो. अहो नाही हो, तिला अडवू नका. हां, तिला त्या वेंकीला भेटू द्या. तिला असं भासवा की पोलीस तिला कोऑपरेट करतायत आणि तिला जितकं डिवचाल तितका जास्त तमाशा करेल ती. येतंय लक्षात? हो साहेब. गुड. सर, त्या मोहित यांच्या केसचा पुरावा कोर्टात सबमिट झालाय. गुड. मला इथली सगळी अपडेट द्यायची. येस सर. आणि हो, मुक्याला भेटायला कोणी आलं तर सोडायचं नाही. येस सर. कारण काही सांगा, फक्त त्याच्या बायकोलाच सोडायचं. आलं लक्षात? ठीक आहे सर.